एक्सपेरिमेंट करूया, खूप मज्जा येईल. चला, जर तुम्ही उभे असाल तर बसून घ्या, बसलेले असाल तर तुम्ही झोपू शकता. हेडफोन्स जर यूज करत असाल तर हेडफोन कानालाच राहू द्या. जर मोबाईल यूज करत असाल तर मोबाईल फक्त कानाच्या जवळ ठेवा, कारण मी काही इन्स्ट्रक्शन्स देणार आहेत आणि तुम्हाला ते इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायचे आहेत. चला, लेट्स स्टार्ट. डोळे बंद करून तुम्हाला इमॅजिन करायचं आहे की तुम्ही एका छानशा गार्डनमध्ये बसलेले आहात. त्या गार्डनमध्ये छान हिरवीगार झाडं आहेत आणि तिथे फुलपाखरू इकडून तिकडे झाडांवरती बसत आहे. हिरवंगार गवत आहे. तुम्हाला हे अजिबात इमॅजिन करायचं नाही आहे की त्या गार्डनच्या बाजूला एक नदीसुद्धा आहे. त्या नदीमध्ये असलेली बोट तर तुम्हाला बघायची सुद्धा नाही आहे. त्या बोटीमध्ये बसलेल्या मुलाला सुद्धा बघायचं नाही आहे. आणि हो, त्या मुलाच्या हातामध्ये असलेलं लॉलीपॉप तुम्हाला तर बघायचंच नव्हतं. आता खरं खरं सांगा, ज्या गोष्टी मी तुम्हाला बघायला नको सांगितल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसल्या ना? ती नदी, ती बोट, त्या बोटीमध्ये असलेला मुलगा, त्याच्या हातामध्ये असलेलं लॉलीपॉप. खरं सांगू तर आपल्या ह्युमन ब्रेनचं कामच हे आहे, जी गोष्ट त्याला इमेज स्वरूपामध्ये दिसते तो ती बघतो, आणि जी गोष्ट नाही, नको बघू, नो असं सांगतो ती त्याला समजतच नाही आणि तो तरीसुद्धा बघतो. म्हणूनच आपण जेव्हा असे अफर्मेशन बोलतो की मी ओव्हर थिंकिंग नाही आहे, माझं वजन कमी नाही होत आहे, त्यावेळेला आपल्या ब्रेनला त्या गोष्टी नाही या स्वरूपामध्येच जातात. मग का नाही आपण त्यापेक्षा पॉझिटिव्ह सेंटेन्स यूज केले पाहिजे, जसं की मी पॉझिटिव्ह थिंकर आहे, माझं वजन हे हेल्दी आहे. अशा गोष्टी जर आपण रिपिटेटिव्ह फॉर्ममध्ये आपल्या ब्रेनला सांगितल्या तर मग ते त्या प्रकारेच काम करायला लागेल आणि तसे ॲक्शन घेईल. तर हा एक्सपेरिमेंट तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशा या हॅपीनेसच्या टूल्सला तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर लगेचच पेजला फॉलो करा. थँक्यू.